नमस्कार. पीएमसी किंवा कॉर्पोस फंड ॲडिशनल एफएसआय हा नक्की काय असतो आणि नागरिकांनी याच्यामध्ये काय काय जाणून घ्यायचं असतं. पीएमसी अपॉइंट केल्यानंतर साधारणतः तुम्ही अपॉइंटमेंटच्या अगोदर जे ॲग्रीमेंट असतं त्या ॲग्रीमेंटमध्ये काय प्रकारचे क्लॉज टाकले गेले पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. नमस्कार, मी विजय बाबासाहेब साळे. तुम्हाला नेहमीच नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून एक जनजागृती व्हावी आणि लोकांपर्यंत एक चांगला संदेश द्यावा, लोकांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी माहिती मिळावी, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत असतो. तर आज आपला जो सब्जेक्ट आहे की पीएमसी आपण ज्यावेळी नियुक्त करतो त्यावेळी ते नक्की काय काम करतात. सगळ्यात पहिलं तर तुमचा जो एरिया आहे त्या एरियाचा फिजिबिलिटी रिपोर्ट जो काढलेला असतो त्यानुसार जो कुठलाही बिल्डर बांधकाम करणार आहे त्यासाठी ॲग्रीमेंट बनवलं जातं. ॲग्रीमेंट बनवणं म्हणजे नक्की काय असतं की एखाद्या क्षेत्रातला अनुभव असेल त्या बिल्डरला, उदाहरणार्थ कन्स्ट्रक्शन तुम्ही जे करताय त्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रातला त्याला अनुभव असला पाहिजे. त्याचं मागील 5 वर्षाचं बॅलन्स शीट बघितलं गेलं पाहिजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. त्याचं कुठेही लिटिगेशन नसलं पाहिजे, म्हणजे त्यांनी त्याचा मागचा कुठला तरी प्रोजेक्ट बनवला आणि त्यामध्ये त्याचं लिटिगेशन असेल तर सेम लिटिगेशन ते येऊ शकतं. आणि महत्वाचं म्हणजे की तुम्हाला दिलेला स्क्वेअर फीटचा एरिया आहे, उदाहरणार्थ 500 स्क्वेअर फीट असेल की तो 500 स्क्वेअर फीटचा एरिया हा पोजेशनच्या वेळेस 500 मिळतो आहे का नाही हे बघणं खूप जास्त गरजेचं राहतं. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की कॉर्पोस फंड हा कसा असला पाहिजे. समजा एखाद्या घराचा महिन्याला 2000चा मेंटेनन्स आहे तर 2000 इंटू 10 वर्ष म्हणजे 120 महिने जर तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर 2,40,000च्या आसपास जवळपास हा अमाऊंट येते. पण ही अमाऊंट देत असताना बिल्डर तुम्हाला ती शेवट अमाऊंट देते का हे बघणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पोझिशन ज्या तारखेला तुम्हाला दिलं गेलेलं आहे त्या तारखेला तुम्हाला पोझिशन दिलं गेलं आहे का, त्यानंतर तुमचं मंथली भाडं येतं आहे की नाही येत आहे हे बघणं जास्त गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असताना तुमचा जो शेवट तुम्हाला जो पोझिशन येतं आणि ओसीचा जो प्रकार असतो, ओसी ही तुम्हाला देत असताना बिल्डर काय करतात नॉर्मली की पार्ट ओसीकडे जातात. पण पार्ट ओसी घेतल्यानंतर तुम्हाला फुल ओसी मिळेल का नाही मिळेल हे अध्यांतरी जातं. त्यामुळे तुम्ही फुल ओसी घेऊनच बिल्डिंगची चावी घ्यायची. त्यानंतर तुमचा पोझिशन लेटर तुम्हाला तो सही करून देणार आहे आणि तुमचं ॲग्रीमेंट हे संपुष्टात येईल. पण ॲग्रीमेंट संपुष्टात येण्यापूर्वी त्यांनी तुम्हाला दिलेल्या ज्या कमिटमेंट आहेत त्या संपूर्ण फुलफिल झालेल्या आहेत का नाही. आणि ह्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा कळीचा मुद्दा नवीन ठरलेला आहे. ज्यावेळी 10 वर्षापूर्वी काही लोकांनी बिल्डरबरोबर ॲग्रीमेंट केले होते की त्यांच्या बिल्डिंगी रिडेव्हलपमेंट करायच्या आहेत, त्यावेळी साधारणतः 200 एफएसआयनी बांधकाम केलं आणि त्या बिल्डिंगमध्ये तो जो एरिया आहे तो अचानक शासनाने नवीन नियमाप्रमाणे त्यांनी जो 4चा एरिया ॲडिशनल एफएसआय विकत घेतला आणि त्यावरती बांधकाम केलं. 200 एफएसआयचं बांधकाम त्याला एक्स्ट्रा मिळालं. याचा फायदा त्या बिल्डरनी पूर्णपणे घेतला किंवा त्यातला समजा त्यांनी 20,000 स्क्वेअर फीटचं एक्स्ट्रा बांधकाम केलं, त्यातून तो जवळपास एक 30 ते 40 कोटी रुपये हिची रक्कम कमवेल. पण त्या कमवलेल्या रकमेतून तुम्हाला काय देणार, कारण का शेवटी बांधकाम हे तुमच्या जमिनीवरती केलं जातं. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी ॲग्रीमेंट बनवतात मग त्या ॲग्रीमेंट बनवत असताना ते ॲग्रीमेंट असं असलं पाहिजे की फ्युचरमध्ये जर याचा ॲडिशनल एफएसआय आला तर त्या एफएसआयचं 50-50 विभागणी ही तुम्हाला झाली गेली पाहिजे. आता बहुतेक लोक आमच्याकडे ह्या गोष्टी घेऊन येतात की बाबा पीएमसीनी आम्हाला ॲग्रीमेंट अशा प्रकारचं बनवलं की साधारणतः कुठले तरी एक व्यक्ती आहेत त्यांनाच ते टेंडर मिळेल, बाकीच्या लोक ते टेंडरमध्ये बसणार नाही, अशा पद्धतीने ॲग्रीमेंट असतं. असं करू नका. असं केल्याने तुमची स्वतःची बार्गेनिंग पॉवर कमी होते सोसायटीची. अशा पद्धतीने ॲग्रीमेंट बनवा. त्या ॲग्रीमेंटमध्ये सर्वांनी ओपन असलं पाहिजे आणि बहुतेक त्यात तुम्हाला इन्व्हेंटरी लोक आले पाहिजे, बहुतेक लोकांनी टेंडर भरलं गेलं पाहिजे. त्यावेळी तुम्ही बहुतेकांशी चर्चा करू शकता आणि तुम्हाला तो जो हा आहे भूखंड, त्या भूखंडावर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला फायदा मिळू शकतो. तुमची इमारत लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते आणि सुखसोयी सुविधा
बहुतेक बिल्डर सांगतात आम्ही चांगल्या ब्रँडेड लिफ्ट लावून देऊ, लोकल लिफ्ट लावतात, गार्डन चांगल्या पद्धतीचं करू, लोकल गार्डन करून देतात. अशा बऱ्याचशा पद्धती आहेत त्यामध्ये लोकांची फसवणूक होते. तरी माझी विनंती आहे की तुम्ही स्वतःचा लीगल ऍडवायझर नेमणूक करा, जेणेकरून तुमचं कामकाज हे चांगल्या रीतीने पार पडेल. धन्यवाद.